रावणाने सीतेचं अपहरण साधूच्या वेशात येऊन केलं होतं. तसंच महिला आरक्षणाचा वेश धारण करून हे आले होते, पण यांना सीतेचं अपहरण करता आलं नाही, म्हणून जनता खुश आहे आणि रावणाच्या बाजूचे लोक रडताय. तर 2023लाच विधेयक पास झाले होते, मग 2024ला महिलांना संधी का नाही दिली? बरं ते सोडा, स्वतःच्या पक्षामध्ये 240 पैकी 31च महिला खासदार आहे, पण गुन्हेगारीचे आरोप असणारे खासदार 94 आहे. त्यातल्या 63 खासदारांवर गंभीर स्वरूपाच्या प्रवृत्तीचे गुन्हे अंगवर करून पडल्यावर राष्ट्रकीय नाम संदेश द्यायला आले. त्यात पण हेतू बघा, आचारसंहिता आहे त्यामुळे प्रचार कसा करता येईल, आणि दुसरं म्हणजे बकैती. कमेंट बघा, 90% पेक्षा जास्त लोक विरोधात बोलताय. पण हे बघा, लेट अस लुक एट द न्यूएस्ट कमेंट्स. मैं जस्ट देखना चाहती थी कि अभी लोग क्या बोल रहे हैं. ये तो मतलब 3 घंटे पुराने कमेंट्स है ये वो, बट अभी न्यूएस्ट कमेंट जैसे ही मैंने ओपन किया, एक सीरीज में हिंदी में कमेंट्स दिख रहे हैं हमको, विच आर ओपन सपोर्टिंग व्हाटएवर मोदी जी सेड यस्टरडे. अब उनके कमेंट्स रहेंगे कुछ जैसे, नारी शक्ति का अपमान करने वालों को जनता नहीं बख्शेगी. देखो 16 सेकंड पहले मैंने आपके सामने इसको ओपन किया. नाम क्या है इसका? एस्ट्रेला फ्लिकर समथिंग समथिंग. अब एस्ट्रेला का प्रोफाइल ओपन किया मैंने. गेस करो एस्ट्रेला ने यूट्यूब कब ज्वाइन किया? 17 अप्रैल 2026. ओके, लेट्स चेक अनदर वन. देखो ये 39 सेकंड पहले इसने कमेंट किया, महिला आरक्षण बिल के लिए मोदी जी का संघर्ष बेकार नहीं जाएगा, नहीं जाने देंगे. कौन? डैस्की फॉर ने कब ज्वाइन किया है? आप गेस करना चाहोगे? आई एम श्योर आपने जीत गए हैं 7 करोड़ रुपए. अप्रैल 17, 2026. एंड हे IT सेलची नेते कमेंट झूट, फॉलोवर झूट, भाषण झूट, प्रचार झूट, अशा पद्धतीने या लावारिस कार्ट्यांना उल्लू बनवले जाते. चित्राताई 2023. हमारे पंतप्रधान सम्माननीय मोदी जी ने राज्यसभा में भी यह बिल पारित करके अपनी प्रतिबद्धता साबित की है. मोदी जी है तो मुमकिन है. मोदीजींनी केलं. चित्राताई 2026. काँग्रेसचा दुटप्पीपणा आज देशासमोर पूर्णपणे उघड. काँग्रेसचा दुटप्पीपणा सोडावं, तुमचा बघा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी बातम्या कारण रघुनाथ कुची प्रकरणातील पीडितेने साम टीव्हीवर एक धक्कादायक खुलासा केला. आपल्याला गोव्यात आणि मुंबईमध्ये चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप या पीडित मुलीने केलेला आहे. शिवाय पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनीच भाग पडला असा खळबळजनक आरोप या पीडित मुलीने केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. वारे महिलांचा सन्मान. नवनीत राणा या तिकीट भेटलं तेव्हा बी रडल्या आणि आता बी तेच करते. हे बघा बाबू, 35,000 लाईक, 25,000 लोक नुसते हसताय यांच्यावर. त्यांना पण माहिती की ऍक्टिंग करते म्हणून. कमेंट बघा, सगळ्या विरोधात. अजून ती एक कंगना या लावारिस भक्तांना भारतीय संस्कृतीचे धडे देते. आता फक्त स्मृती इराणीची एंट्री बाकी आहे. या सगळ्या कधी रेपच्या विरोधात कोणी बोलल्या का? म्हणजे हिंदू मुसलमान करण्यासाठी बोलले असतील, पण तसं शेवटी नट्या आणि नटच ते. कधी नेहरू, कधी काँग्रेस, कधी ममता दिदी, कधी स्टॅलिन यांना काम करू देत नाही. अरे बाबा, जिथं सत्ता आली तिथं करा ना आधी नीट काम. केलं का एखाद्या राज्यामध्ये? काय बाबा, ज्याने राज्यात खूपच बदल घडून आले, महिलांवरचे अन्याय शून्य झाले, शेतकरी श्रीमंत झाले, किंवा शिक्षणातच एखादी क्रांती घडून आणली. नुसतं रडायचं. एवढं बहुमत भेटलं, त्याचा फायदा घेता नाही आला आणि आता प्रामाणिकपणाचं ढोंग करू राहिले. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.